हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा आणि माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती. मागच्या म्हणजे कोणता तरी व्हिडिओ होता मला आठवत नाही. पण त्याच्यामध्ये कमेंट आलेली की ताई तुमचा आवाजच येत नाही काही व्हिडिओला. तर मग म्हटलं चला आता गरज आहे खरं माईक घेण्याची, की आवाजच जात नाहीये आपला. तर मग आम्ही छोटूसा असा माईक घेतलेला आहे. तो व्हेरी 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 रिझनेबल, खूप रिझनेबल प्राइस मध्ये भेटलेला आहे मला. तर हा कोणाला माईक खरेदी करायचा असेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक शेअर करते. तर जे बिगिनर आहेत तर त्यांच्यासाठी हा माईक अफोर्डेबल आहे. तर आजचा व्हिडिओ आपण बनवूया एका वेगळ्या याच्यावरती विषयावरती. तर काय, तर लग्न झालं की घर संसार, आणि घर संसार म्हटलं की घर संसारातल्या आल्या वस्तू वस्तू या विषयावरती आपण आज व्हिडिओ बनवते. तर जे चिखलीत राहत असतील, चिखली पुणे, तर त्यांच्यासाठी मस्तपैकी असा एक सेल चालू आहे की जिथे पर वस्तू फक्त 23 रुपीज, फक्त 23 रुपयाला भेटते. कोणतीही वस्तू घ्या 23 रुपये, असा एक स्वस्त असा बाजार आलेला आहे. तर त्या विषयावर कारण की त्या बाजारातून मी सुद्धा माझ्या संसारातल्या गोष्टी खरेदी करून आणल्या. तर त्या वस्तू काय काय ते मी तुमच्यासोबत शेअर करते, आणि मी काय काय वस्तू काय घेतल्यात हा ते तुम्ही बघा. व्हेरी रिझनेबल रेट मध्ये भेटलेल्या आहेत, खूप स्वस्त आहेत. फक्त 23 रुपयामध्ये. 23 रुपयामध्ये आजकाल काय येते, तर त्या वस्तू आल्या मला पर हेड 22 रुपीज. तर काय काय वस्तू आहेत त्या मी आता एक एक करून तुम्हाला दाखवते. पहिली वस्तू म्हणजे हा अंड्यांचा ट्रे. 6 ह्याच्यामध्ये आपण अंडी ठेवू शकतो असा हा ट्रे आहे. मस्त. आणि 23 रुपयाला हा असा कुठेच भेटणार नाही असं मला तरी वाटतं. चांगला टिकाऊ असा आहे, म्हणजे 23 रुपयाच्या मानाने खूपच चांगला आहे असं मला वाटतं. तसंच अशामधून मी 2 असे ट्रे घेतलेले आहेत अंड्याचे. व्हेरी अफोर्डेबल आणि इझी टू यूज. त्यानंतर हा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे मी, टिकटॉक वाला असेल. तर हा डब्बा आपण ट्रॅव्हलिंग साठी म्हणा वगैरे अशा टाइप म्हणून आपण यूज करू शकतो. आणि 23 रुपयामध्ये असं डबा भेटणं हे अशक्यच होतं. तर त्या स्वस्त बाजारमध्ये हा मला टिफिन टिफिन सारखा डब्बा असा भेटून गेला. अशा टाइप मधून अजून एक मी डब्बा घेतलेला आहे. त्याची क्वालिटी पण चांगली आहे 23 रुपयाच्या मानाने. त्यानंतर 23 रुपयामध्ये मी आणखी एक वस्तू घेतली, ती म्हणजे वाट्यांचा सेट. प्लास्टिकच्या वाट्या आहेत त्या आपण सॉस वगैरे याच्यासाठी, सॉस ठेवणं वगैरे, चटण्या ठेवणं यासाठी आपण यूज करू शकतो. नंतर स्टीलचा डबा घेतला, छोटूसा असा डबा जो ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये किंवा आपल्या पर्स मध्ये बसू शकतो असा. त्यानंतर आंघोळीसाठी मग घेतला हा. म्हणजे 23 रुपयामध्ये खूप क्वालिटी याची चांगली होती, जाड होती, त्यामुळे मी हा जग आंघोळीसाठी घेतलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा टब. एवढा मोठा टब मला फक्त भेटला आहे तो 23 रुपयामध्ये. सगळ्यात सुंदर अशी मला जी 23 रुपयामध्ये वस्तू भेटली त्या म्हणजे या चिनी मातीच्या बरण्या. या म्हणजे मी बाहेर असा त्यांचा रेट पाहिला होता तर तो 100 रुपीजच्या वरती होता पर हेड. तर मला या त्या स्वस्त बाजारमध्ये फक्त ती एक चिनी मातीची बरणी मला 23 रुपयामध्ये भेटली. त्यानंतर मला ही छोटीशी बादली मला तिथे दिसली आणि ती मला खूप म्हणजे खूप आवडली. मनूला भांडी कोंडी खेळण्यासाठी उपयोगी होईल म्हणून मी घेतली ती. त्यानंतर मला एक स्टीलची अशी काय म्हणतात, किटली किटली टाईप पण मला अशी भेटली. तर ती पण मी घेतली. तर त्याच्या शेजारी बघू शकता, त्या बादलीच्या शेजारी मी ठेवलेली आहे. तर ती किटली अशी छोटीशी अशी मस्त क्यूट क्यूट दिसते ती. तर ती पण मी घेतली. त्यानंतर किटली नंतर काय, तर विस्कर आणि स्टँड ठेवलेले दिसतंय बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ते विस्कर आणि स्टँड माझ्याकडे नव्हतं आणि ते एकदम रिझनेबल प्राइस मध्ये भेटल्यामुळं मी ते दोन्ही घेऊन टाकले. हे विस्कर काही मिक्स वगैरे करण्यासाठी म्हटलं उपयोगी ठरेल, आणि जे स्टँड आहे
ते तर काही गरम आपले भांडे असतात ते ठेवण्यासाठी होईल. त्यानंतर काय सेलो टेप आणि डबल साइडेड टेप ह्या तर रेग्युलर यूजमध्ये आपण करतोच. तर अशा होत्या की ज्या वस्तू मी त्या स्वस्त बाजारमधून घेतल्या होत्या. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.